आज आपण बनवतोय पत्तागोबीचे पराठे। तर पत्तागोबी इथं बारीक खिसून घेतलेली आहे मी खिसणीनं। अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट, एक छोटी वाटी तीळ, चवीपुरतं मीठ आणि एकही थेंब पाणी न वापरता मी हे पराठे केलेले आहेत। थोडीशी हळद, इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि मोठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर खाण्यासाठी पण हेल्दी आहेत आणि मुलं अशी पत्तागोबी खात नाहीत, त्याच्यामुळे मला हे असं काहीतरी करावं लागतंय। त्याच्यामुळे मुलं जास्त खाऊन घेतात। तर इथे एक थेंब सुद्धा पाणी वापरलेलं नाही मी। तुम्ही पण करून बघा नक्की असेच, तर तुम्हाला बी पाणी लागणारच नाही। तर सर्व पीठ आपलं ओलं झालेलं एकदम मस्त बघा। आणि मी त्याच्यात गोळे करून घेत आहे। छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। आणि इथं आपण आता मी तेलाची पिशवी घेतलेली आहे, एक बारीक हे करून कट करून, आणि तेलाच्या पिशवीवर आपण त्याला दाटून घेऊ थोडंसं तेल लावून। बघा आपलं पराठा तयार आहे। त्याला थोडंसं होल टाकलेलं आहे, थोडंसं मधल्या बाजूनं पण ते तेल टाकल्यावर भाजलं जाते, त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला होल केलेलं आहे। तर आपला पत्तागोबीचा पराठा तयार आहे। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा। तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता, चटणीसोबत पण खाऊ शकता, लोणचं मिरची कशासंग बी एकदम मस्त लागते। बाय बाय।